माय रस्ता तयार करण्यात आला होता। रस्ता चांगला होता त्यावेळेस, परंतु अवघ्या 15 ते 16 वर्षानंतर शासनाला वारंवार पुरावा सादर करूनही ह्या उंबरी बाजार ते टेंबीतांडा हा रस्ता रखडलेला होता। मध्यंतरी काळामध्ये आम्ही इथल्या स्थानिक आमदार खासदारांना बऱ्याच वेळेस ह्या रस्त्यासंबंधी माहिती अवगत करून दिली, परंतु काही टेक्निकल कारण असतील आम्हाला 15 वर्षानंतरही हा रस्ता मिळत नव्हता। त्यासाठी मंत्रालयापर्यंत आम्हाला जावं लागलं आणि मंत्रालयात जाऊन मी आता या टेंबीतांड्याचा रहिवासी असून नांदेड जिल्हा ओबीसीचा शिवसेना शिंदे गटाचा मी शिवसेनेचा शहर प्रमुख आहे, हा जिल्हा प्रमुख आहे नांदेड जिल्हा। त्यावेळेस माझ्या गावाला रस्ता नसेल तर मग लोकांना मी काय न्याय देणार? त्यासाठी मी वैतागून मंत्रालयाची पायरी गाठली। मंत्रालयात जाऊन शिवसेना भवनमध्ये जाऊन आमच्या वरिष्ठांना ही माहिती करून दिली की एक तर आम्हाला रोड द्या, माझ्या गावाला रस्ता द्या, अन्यथा माझा राजीनामा तुम्ही घेऊन टाका। कारण मी जिल्हा प्रमुख म्हणून त्या गावात राहू शकत नाही, ज्या गावाचा रस्ता हा खड्ड्यामय झालेला आहे। म्हणून त्यांनी तात्काळ दखल घेऊन त्यावेळेस तिथे मिलिंद देवरा साहेब राज्यसभा सदस्य खासदार हे देखील उपस्थित होते। त्यांनी शिंदे साहेबांचे जे स्वीय सहायक आहे संजय मोरे साहेब यांनी आश्वासन दिले आणि त्यांनी तात्काळ त्याची गंभीर दखल घेऊन हा रस्ता आज मितीला सुरू करण्यात आलेला आहे। ह्या रस्त्याचा सर्वे देखील झाला, काही मशीन्स वगैरे पडलेले आहेत बाजूला आणि सर्व पुलांचं काम देखील सुरळीतपणे करण्याचा या येथील कॉन्ट्रॅक्टर काल हसन म्हणून इंजिनियर आले होते, त्यांनी देखील फार उत्साहामध्ये आम्हाला सगळ्या गोष्टी सांगून गेलेल्या आहेत आणि रस्ता या मितीला चालू आहे। म्हणून मी सर्व येथील आमच्या शिंदे गटाचे शिवसेनेचे ज्या लोकांनी मला सहकार्य केले त्यांचा धन्यवाद करून मी आज जिल्हा प्रमुख म्हणून ह्या इथे आनंदाने आणि मोठ्या स्वाभिमानाने हा रस्ता होत आहे, त्याचा मला आनंद होत आहे आणि हा रस्ता लवकरात लवकर व्हावा अशी संबंधित कॉन्ट्रॅक्टरला माझी विनंती असणार आहे। धन्यवाद।